राधानगरी तालुक्यामध्ये काढणीस आलेल्या भात ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले। आले सुगीचे दिवस, शेतकरी आनंदी झाला, पण यावेळी शेतकऱ्याच्या आनंदावर विरजण पडले। अगोदरच जागतिक महामारीचे संकट आणि यातूनच शेतकरी कसाबसा सावरतो, तर परतीच्या पावसाने शेतकरी हैराण झाला आहे। हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास परतीचा पाऊस घेऊन गेला। ऊस कोलमडला, भात झोपले आणि इतर पिकांमध्ये पाणी शिरले। परतीच्या पावसाने बळीराजाचे यावर्षी सर्वात जास्त नुकसान केले। जगाचा पोशिंदा, जगाचा अन्नदाता, कधी पूर परिस्थिती, कधी दुष्काळ, कधी जागतिक महामारी, या सर्व गोष्टींना तोड देत आहे, यातून सावरत आहे। पण या वर्षीच्या पावसाने बळीराजा मात्र सावरलाच नाही। त्यामुळे यंदा उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला शासन स्तरावर बळ मिळेल का? बळीराजाची दिवाळी गोड होणार का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे। परतीच्या पावसामुळे आमच्या भात पिकाचं काढणीला आलेल्या भात पिकाचं अतोनात नुकसान होऊन, तसंच जनावरांच्या वैरणीच्या चाऱ्याचं सुद्धा कुजून जाऊन नुकसान झालेलं आहे। आणि परत ऊस पीक हे भुईसपाट झालेले आहेत। या पिकांचं नुकसान म्हणून शासन स्तरावर ह्याचा आमच्या शेतकरी वर्गाला ह्याचा न्याय मिळावा, ही आमची सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे। न्यूज 15 मराठीसाठी उत्तम पाटील, राधानगरी, कोल्हापूर।